विद्युत मोटारी चोरणारी टोळी सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात. सातारा शहरालगतच्या खिडवाडी परिसरातील शेतातून बोरवेलमधील विद्युत मोटारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरून नेणाऱ्या चौघांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या आहेत. संशयित हे खिंडवाडी गावातीलच आहेत. पोलिसांनी संबंधितांकडून सुमारे 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी सुरेश साहेबराव जाधव वय वर्ष 31, प्रसाद उर्फ बंटी अनिल चव्हाण वय वर्ष 25, सूरज अशोक चव्हाण वय वर्ष 28 आणि विशाल संपत क्षीरसागर वय वर्ष 28 सर्वजण राहणार खिंडवाडी सातारा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिंडवाडीमधील शेतकऱ्यांच्या बोरवेलमधील विद्युत मोटारी चोरीस जात होत्या. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल होता. या चोरीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंचल दलाल, पोलीस उपनिरीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार या पथकाने माहितीच्या आधारे चौघांना खिंडवाडी परिसरातून ताब्यात घेतले आहे. चौघांनीही जानाई मळाई परिसरातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने बोरवेलमधून विद्युत मोटारींची चोरी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेला ट्रॅक्टर, 3 मोबाईल, विद्युत मोटार असा एकूण 6,55,000चा ऐवज जप्त केला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले आदींनी या कार्यवाहीत सहभाग घेतला.